जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं करवीर पोलिसांच्या मदतीनं गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या गोळ्या विक्री करत असल्याप्रकरणी कळंबा इथल्या श्रद्धा हॉस्पिटलवर बुधवारी सायंकाळी छापा टाकला होता। या छाप्यावेळी सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे। कारवाईच्या दरम्यान गर्भलिंग निदान रॅकेटमधील एक एजंट या ठिकाणी आला होता, मात्र त्याला कारवाईची कुणकुण लागताच त्यानं तिथून पळ काढला। तर वरणगे पाडळी इथं कारवाई करत गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणाऱ्या सत्यप्रिया उर्फ सुप्रिया माने आणि धनश्री मुधाळे यांच्यासह डॉक्टर दीपाली ताईंगडे हिच्या विरोधात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून तिघींना अटक केल्याची माहिती करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक माननीय पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून काल कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटल या ठिकाणी रेड करून त्या ठिकाणी एक महिला गर्भपाताच्या गोळ्या घेण्याकरता तिथे पाठवण्यात आली होती। त्या महिलेला त्या गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर तिचे गर्भलिंग चाचणी करून गर्भपात करण्याची तयारी करण्यात आलेली आम्हाला दिसून आली। त्या अनुषंगाने संयुक्त कारवाई करून तिथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या दरम्यान त्या श्रद्धा हॉस्पिटलच्या जे डॉक्टर आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तसेच वरणगे पाडले येथे सुद्धा 2 महिला MTBच्या ज्या गर्भपाताकरता गोळ्या दिल्या जातात ज्या प्रतिबंधित आहेत, अशा बोगस डॉक्टर महिला त्या ठिकाणी आम्हाला 2 महिला आरोग्य विभागाने आम्ही जी कारवाई केली त्यामध्ये आढळून आल्या। त्यांना त्या संबंधित औषधासह ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान आज या तिघींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले आणि पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे अधिक तपास करतायत।